जालना शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची परिस्थिती निर्माण झालीय. साठा कमी पडत असल्यामुळे शहरातील अनेक पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले आहेत. दरम्यान चौधरी नगर भागातील एका पेट्रोल पंपावर मोठी गर्दी उसळल्याने तेथे पोलीस बंदोबस्तात पेट्रोल डिझेलचे वितरण सुरू करण्यात आले. जालना जिल्हा पुरवठा विभागानं परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही निर्बंध लागू केलेत. दुचाकी वाहनांसाठी 200 रुपयांपर्यंत तर 3 आणि 4 चाकी वाहनांसाठी 700 रुपयांपर्यंत पेट्रोल डिझेल देण्याचे निर्देश देण्यात आलेत. तसेच कॅन आणि बाटल्यांमध्ये इंधन देण्यासही बंदी घालण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीवर बोलताना पंप व्यवस्थापकांनी नागरिकांना आवाहन केले की प्रत्येकाला पेट्रोल आणि डिझेल मिळणार आहे. मात्र अनावश्यक गर्दीमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळेच पोलिसांना पाचारण करावे लागत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसारच इंधन वाटप केले जाईल. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे. दरम्यान शेतकऱ्यांनीही प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पिकांच्या काढणीचा हंगाम सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेलची मोठी गरज आहे. मात्र डिझेल उपलब्ध होत नसल्यानं शेतीची कामं अडचणीत आली आहेत. जिल्हा पुरवठा विभाग त्यानंतर इमर्जन्सी हॉस्पिटल आहे, एखादं कोणी ॲम्ब्युलन्स आहे त्याचा रिझर्व्ह स्टॉक असतो, तो आम्हाला देता येतो. पत्रकार आहेत त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला आता उद्या सकाळी आपला कुटुंब चालल्यानंतर पुन्हा आम्ही जनतेची सेवेसाठी आम्ही हजर आहेत. त्याच्यामुळे आता सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही उद्या सकाळी 8 वाजता यावं. बरं, उद्या चालू केल्यावर कॅन बंद ठेवा. कॅन आणि बॉटल अजिबात तुम्हाला दिसणार. आज दिल्यामुळे ते वर 40,000 गेलं. मी आल्याबरोबर मी ते बंद केलं. तुमच्या माहिती पहिले सूचना दिल्या होत्या का तुम्ही? दिल्या होत्या. आमचे जे काही तुम्ही खातेदार आहेत, आमचे जे काही खातेदार आहेत ना, तर आम्हाला कंपनीचं तसं सांगितलं की तुमचे जे रेग्युलर कस्टमर आहेत त्याच्यात तुमचा कुटुंब चालतो, त्यांना सहकार्य करणं हे तुमचं काम आहे आणि त्यांचा आमच्यावर अधिकार असतो, हक्क असतो. आम्हाला तुम्हाला द्यायचं, त्यांना द्यायचं. अडचण आहे. तुम्ही सकाळपासून एक मिनिट सकाळी 8 वाजल्यापासून पंपाच्या रांगेला आहे आणि काय झालं, ट्रॅक्टर आणू शकत नाही शेतकरीचं. माझं ट्रॅक्टर 50 किलोमीटर अंतरावर आहे, त्याच्यात डिझेल नाही. कसं आणू शकतो सांगा बरं तुम्ही? आणि ते डिझेल 200 रुपये देऊ राहिले, 200 इथपर्यंत याला येत बी नाही हे. मग त्या कारणास्तव माझं गव्हाचं खरं बाकी आहे. आता काय आलं, 12 महिन्याचा खायचा माल आहे, त्याच्यात पीक जे पाऊस सांगितलेला आहे. आता ते पीक असं आहे गावाचं की ते झाकून बीत होता येत नाही, पूर्ण रानात पसारा पडलेला आहे. शेतकऱ्याची खूप दैन व्हायला लागली. पंपावालेच काय म्हणतो? पंपावाला डिझेल कॅन्डेट देणार नाही, तुमचं वाहन आणा म्हणते, ट्रॅक्टर हो काय असेल ते आणा म्हणते. पण ते आणणं शक्य नाही, त्याला डिझेलच नाही. इथपर्यंत याला डिझेल नाही. प्रशासनाने असे आदेश काढले की डिझेल पेट्रोल कॅनी बॉटल मध्ये द्यायचं नाही, असं पंपावाले आदेश काढले. प्रशासन देणार ना, पंपावाले हे देणार ना. प्रशासनाने आदेश काढलेत ना. हो, मग चुकीचे आदेश आहे. आता ट्रॅक्टर आणणं हे शक्यच नाही इथपर्यंत, 50 किलोमीटर. चुकीचे आदेश देण्यात आले. आदेश बदलण्यात यावा आणि शेतकऱ्याला कॅन्डेट डिझेल देण्यात यावं. काय नाव तुमचं? नाव काय? उद्धव आहे, गाव जळगाव. खरं तर मोठ्या प्रमाणात गर्दी होती दिसते पेट्रोल पंपावर. काही पेट्रोल पंपावर पेट्रोल नाही, स्टॉक नाही. तुमच्याकडे आहे तर गर्दी होती. त्याचं वाटप सुरू आहे. पोलीस बंदोबस्त देखील लावावा लागला काही. हो, आज सकाळी थोडा पोलीस बंदोबस्त लावल्यामुळे थोडं व्यवस्थित वाटप चालू आहे. परंतु सध्या जनतेमध्ये काही अफवांचं पेव फुटलेला आहे, त्यामुळे लोक विनाकारण गर्दी करतायत. वास्तविक पाहता कंपनीच्या नियमाप्रमाणे, शासनाच्या ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे आमचं वाटप चालू आहे. कृपया सर्व जनतेला मी आवाहन करतो की कुठल्याही अफवांना बळी न पडता रोज आपण बातम्या वर्तमानपत्रामध्ये शासनाने कंपनीने वेळोवेळी जे काही नियम घालून दिले त्या पद्धतीनं रोज सकाळी 8 वाजता आमचा पंप चालू होतो आणि सर्वांना व्यवस्थित मिळेल. शांतता ठेवावी जनतेने, असं मी सर्वांना आवाहन करतो. किती रुपयाचं पेट्रोल डिझेल? साधारणतः मोटरसायकलला 200 रुपयाचं पेट्रोल देतो आम्ही. डिझेल जर असेल तर एक 700 ते 1000 रुपयापर्यंत डिझेल देतो एका गाडीला. जर लोडिंग वाहन जर असेल मोठं तर त्याला 2500 ते 3000 रुपयापर्यंत डिझेल आम्ही देतो.
काय नाव आपलं? साहेब काय सांगाल पोलीस बंदोबस्तामध्ये तुम्ही पेट्रोल डिझेल वाटप केलंय, नागरिकांतून कसा प्रतिसाद? नागरिकांनी सुरुवातीला प्रतिसाद चांगला दिला, परंतु गर्दी जास्त झाल्यामुळं विनाकारण वाद आणि भांडणं होण्याची शक्यता होती. आरेरावी करू लागले लोक, त्यामुळे पोलीस प्रशासनाला बोलून त्यांच्या सहकार्यामध्ये शांततेत वाटप चालू आहे. काय नाव तुमचं? रामेश्वर सोडून